आता किती खुडे झाले प्लॉटचे? 200 पुढे झाले आता. बरोबर आहे. खर्च वसूल झाला. खर्च निघून गेला. कसं म्हणजे चमत्काराला नमस्कार, जसं मी तिथं बोललो तसं उत्पन्नात काय वाटतंय? उत्पन्नात वाढ झालेली हा. आहे आणि रिकामटा खर्च झालेला नाही आपला. रिकामा खर्च काहीच नाही झाला. आणि एकंदरीत आता प्लॉटची कंडिशन जर बघितली तर काय वाटतंय तुम्हाला? प्लॉट आहे ना, अजून पण हाव सोडलेत नाही प्लॉटने. फक्त हा. पावसामुळे पाणी तुंबल्यामुळे प्लॉट जाम झाला. बरोबर. पाणी किती तुमचं प्लॉट मध्ये? प्लॉट डायरेक्ट पेपर झाकून जातो एवढं पाणी तुमचं इतकं. हो. आणि आता शेतकरी बंधूंनो नमस्कार. सर्वप्रथम मी आलेलो आहे आता निफाड तालुक्यातील मरळगोई गावामध्ये आलेलो आहे. जर बघितलं आपण तर हा प्लॉट तुम्ही आधी बघितलाच होता की अतिशय सुंदर होता. आता जर बघितलं मी सहज इथं भोपळ्याच्या प्लॉटची व्हिजिट साठी आलेलो होतो. तर यात आता कंडिशन म्हटलं बघून घ्यावं प्लॉटची कशी आहे, किती उत्पन्न झालं, काय झालं. तर आता सर्वप्रथम फीडबॅक घेताना आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांना चमत्काराला नमस्कार तर मिळालाच होता. एवढ्या हाय टेम्परेचरला आपण हा प्लॉट डेव्हलप केलेला होता. आता जर कंडिशन बघितली तर 20 खुडे होऊन गेलेले आणि अक्षरशः कंडिशन अशी होती की त्यावेळी त्यांनी मला फोटो पाठवले तर सरीत पाणी मावत नव्हतं. आता चालता येत नाही अशी कंडिशन आहे पूर्णपणे. आता जे काही मागुल पडलेले मागुलांमध्ये सुद्धा अजून पाणी तुंबलेलं आहे पूर्णपणे. आता त्यांची एक चूक झाली की बेड थोडा उंच गेला, पण बेड बुट्टा झाल्यामुळे तर थोडा पिवळापणा वाढलाय प्लॉटवर. तर आता सगळ्यात महत्त्वाचं जाणून घेऊ ऍव्हरेज किती निघालं आतापर्यंत आणि प्लॉट काय काय साथ देतोय त्यांना. भाऊ सगळ्यात प्रथम आपलं नाव सांगा. शंकर श्रीराम दरेकर. आपण हा तर आपण मार्गदर्शन घेतलं होतं बरोबर आहे. व्हिडिओ पण काढला आपण. बघितलं तर मागुलांमध्ये वावर उकळलेलं आहे बरोबर आहे. तर मित्रांनो अशा कंडिशनला योग्य सल्ला ठेवला, योग्य मार्गदर्शन दिलं. मी तर काही एकदाच आलो होतो, एवढा पाऊस आला तरी फक्त स्प्रे जे होते तेच शेड्यूल त्यांनी कंटिन्यू केलं. पुढं लाईक खर्च पण काही केला नाही. आता नवीन शेड्यूल जर दिला ते पिवळापणा वगैरे नॉर्मली सॉल्व्ह होऊन जाईल. परंतु एक कंडिशन आहे तुम्हाला बेड थोडे उंच घ्यायचे जेणेकरून पावसाळ्यात अशा कंडिशनला ही जी कंडिशन झाली अशी कंडिशन तुमची होऊ नये याकरता हा व्हिडिओ क्रिएट करतोय. जेवढा उंच बेड घ्याल तेवढा तुमचा फायदा राहील. आणि प्लॉट लागवड कोणताही करा, पाणी निघणार असेल या दृष्टीने प्लॉट लागवड करताना प्लॉट लागवड करा. कारण की पुढे तुमचे 8-10 खुडे वाढू शकतात किंवा दुसरी गोष्ट प्लॉट डम्पिंग पासून वाचू शकतो. किंवा जर बघितलं आपण तर केरपा गॅरवा आणि झंतो या प्रकारापासून टोमॅटो प्लॉट असो, मिरची प्लॉट असो, तुमचा कोणताही प्लॉट असो हा वाचू शकतो. यासाठी आज व्हिडिओ क्रिएट करतोय. सर्वप्रथम जर बघितलं भाऊ आपण उत्पन्नात कुठं काही कमी वाटलं नाही? काही बदला किती निघाला आजपर्यंत? बदला 40 कॅरेट माग समजा एखादी 2 कॅरेट निघायची. किरकोळ निघायचं. किरकोळ निघायचं. नुकसान काही निघालं का? नाही नुकसान काही नव्हतं. आणि त्यावेळी टेम्परेचर किती होतं प्लॉट लावला? टेम्परेचर त्यावेळेस 45-46 टेम्परेचर होतं. किती महिन्यात झाला प्लॉट? 3 महिन्यात. 3 महिने होऊन गेले. आणि अजून पण अपेक्षा आहे प्लॉट आता जर शेड्यूल दिला तर एकदम नाचखोळा होऊन जाईल बरोबर आहे ना. तर मित्रांनो सगळ्यात महत्वाचं आपण सल्ला दिलेला योग्य आहे, योग्य मार्गदर्शन केलेलं आहे, रिझल्ट योग्य मिळालेले आहे, त्याचंच हे फळ आहे. आणि ज्या शेतकऱ्यांना वाटतंय का आपल्याला प्लॉट रजिस्टर करायचा आहे, परिपूर्ण प्लॉट बनवायचा आहे, त्यांनी खाली एकदा अवश्य दिलेल्या नंबरला संपर्क करा आणि आपला प्लॉट आधीच रजिस्टर करा. भाऊ धन्यवाद.